आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील लाखो सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्न आणि महसूल विभागाशी संबंधित सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत सकारात्मक पावलं उचलली आहेत. या संदर्भात विविध धोरणं निश्चित करून अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाहीचे आदेश त्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रात लिंग निदान होत असल्यास त्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस प्रोत्साहनासाठी खबरी योजनेअंतर्गत केस दाखल झाल्यास 1 लाखाचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं जाहीर आवाहन नागपूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी केलं. याबाबत तक्रार करण्यासाठी www.amchimulgi.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार करावी. तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मानवतेचे विचार आपणास दिले असून माणसातले माणूसपण ओळखणारे शिक्षण मिळवण्याची आज आवश्यकता असल्याचं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर अखिलेश पेशवे यांनी केलं. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी इथून सुरुवात झालेली श्री गुरुदेव क्रांतिज्योती यात्रा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आज दाखल झाली. या निमित्तानं ग्रामगीता भवन इथं आयोजित कार्यक्रमात डॉक्टर पेशवे मार्गदर्शन करत होते. शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या शालेय तसंच कनिष्ठ महाविद्यालयीन आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असून तांत्रिकदृष्ट्या स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेल्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची संधी 21 ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पारधी सखी आणि तालुका पारधी समन्वयक या पदासाठी इच्छुक गरजू आणि पात्र पारधी समाजातील उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्याकरता कार्यालयात अथवा तालुका स्तरावर असलेल्या शासकीय आदिवासी वसतिगृहात दिनांक 26 ऑगस्टपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्रासह सादर करावे असं आवाहन नागपूरचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी केलं आहे. आगामी काही तासात विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सौम्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवर ऐकू शकाल. नमस्कार.